नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत विशेष शृंखला अर्थपूर्ण यामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मागील भागात फिक्स्ड डिपॉझिट, त्यावेळी मिळणारा इंटरेस्ट, TDS याबाबत अधिक जाणून घेतलं. आणि एक गोष्ट मी इथे मान्य करतो की त्यावेळी जी पद्धत होती समजून देण्याची ती थोडी कठीण होती. भाषा सुद्धा थोडी कठीण वाटली. याबाबत मला सुद्धा माहिती आहे आणि काही प्रतिक्रिया सुद्धा प्राप्त झाल्यात. तर आज आपण सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम याबाबत जाणून घेणार आहोत आणि ती सुद्धा एक फिक्स्ड डिपॉझिट सारखीच आहे. त्यामुळे त्यावरचा TDS आणि त्यावर मिळणारा इंटरेस्ट आणि त्यावर लागणारा TDS याबाबतचे नियम सर्व सारखेच आहेत. तर ती प्रोसेस मी पुन्हा रिवाईज करणार आहे. त्यामुळे अपेक्षा करतो की आपल्याला थोडं लक्षात येईलच. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम या योजनेबाबत आणि दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया इंटरेस्ट आणि त्यावर लागणाऱ्या TDS बाबत. पण तत्पूर्वी आजची म्हणजे एक पझल किंवा कुठल्याही प्रकारचं असं गणित नसून एक आपण गोष्ट इथे बघणार आहोत. जसं की आपल्याकडे टोटल 8 कॉइन्स आहेत. त्यापैकी 1 कॉइन हा डुप्लिकेट आहे आणि बाकी 7 कॉइन्स हे ओरिजिनल आहेत. आपल्याला विचारलेलं आहे की हा जो डुप्लिकेट कॉइन आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. आपल्याकडे वजन काटा आहे, परंतु तो आपल्याला 2दा वापरण्याची मुभा आहे. तर आपण 2दा तो वजन काटा वापरून त्यामधला डुप्लिकेट कॉइन कसा बाजूला काढायचा. तर सुरुवातीला काय करायचं की आपण या कॉइन्सचे 3 भाग करूया. 1 2चा, 1 3चा आणि 1 3चा. तर सुरुवातीला 3 3चे जे 2 भाग आपल्याकडे आहेत ते आपण वजन काट्यावर ठेवायचे. 3 या बाजूला, 3 त्या बाजूला. समजा वजन जर सारखं आलं तर ते 6 कॉइन्स हे ओरिजिनल आहेत, म्हणजे 3 ग्रॅम. आपण एक अझ्युम करूया की सुरुवातीला मी हे सांगायला विसरलो. आपण हे अझ्युम करूया की ओरिजिनल कॉइन्स जे आहेत त्यांचं वजन 1 ग्राम असावं आणि डुप्लिकेट कॉइन जो आहे तो वजनाने थोडा जास्त आहे, म्हणजे त्याचं वजन आपण 1 ग्रामच्या वर अझ्युम करूया, म्हणजे ते आहेत 2 ग्राम अझ्युम करूया. तर सुरुवातीला जे आपण 3 3चे जे 2 ग्रुप घेतलेले आहेत त्यांचं वजन जर सारखं आलं 3 ग्राम 3 ग्राम तर ते बाजूला काढूया, म्हणजे त्यामध्ये तो कॉइन नाहीच आहे. मग जे उरलेले 2 कॉइन आहे, एक जो तिसरा ग्रुप आहे त्यापैकी एक कुठला तरी डुप्लिकेट आहे. ते दोन्ही आपल्याला वजन काट्यावरती ठेवले तर आपल्याला ते नक्कीच कळून येईल. परंतु सुरुवातीला जे 3 3चे 2 ग्रुप होते त्यापैकी एका ग्रुपचं वजन जर जास्त आलं तर त्यामध्ये तो कॉइन आहे. मग काय करायचं? तर आपल्याकडे जे आधी आपण बाजूला 2 कॉइन्सचा एक ग्रुप काढून ठेवला तर ते 2 कॉइन बाजूला काढायचे. ज्या 3 कॉइन्सचं वजन जास्त आलं त्या व्यतिरिक्त जे दुसरे 3 कॉइन्स आहेत ते बाजूला काढून ठेवायचे, म्हणजे 5 कॉइन्स आपल्याकडे ओरिजिनल आलेत. आता त्या 3 कॉइन्समध्ये 1 कॉइन हा डुप्लिकेट आहे. मग काय करायचं? पुन्हा त्या 3 कॉइन्सचे 2 ग्रुप करायचे. एका ग्रुपमध्ये 2 कॉइन येतील आणि एका ग्रुपमध्ये 1 कॉइन येईल. तर 2 कॉइन्स जे आले आहेत त्यांचं वजन करायचं. ते जर समान भरले तर उरलेला कॉइन हा डुप्लिकेट आहे आणि त्यापैकी एकाचं वजन जर जास्त भरलं तर तो कॉइन डुप्लिकेट आहे. तर अशा प्रकारे आपण 8 कॉइन्स मधनं एक डुप्लिकेट कुठला आहे वजन काटा 2दा वापरून त्याचं उत्तर काढू शकतो. तर असो आपण आपल्या भागाला आता सुरुवात करूया. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम, जसं की याच्या नावातच आहे उल्लेख,
सिनियर सिटीजन, म्हणजे ही कोणाकरिता आहे तर रेसिडेन्शियल इंडियन सिनियर सिटीजन, वयवर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक. आणि आणखी यामध्ये काही अपवादात्मक परिस्थिती आहे ज्यामध्ये एलिजिबिलिटी आपण याची बघतोय की कोण ओपन करू शकतं. तर याची एलिजिबिलिटी आहे रेसिडेन्शियल इंडियन, वयवर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक सिनियर सिटीजन ही स्कीम ओपन करून त्याचा लाभ घेऊ शकतात. याला काही अपवाद आहेत. ते अपवाद खालीलप्रमाणे, जसं की वयवर्ष 55च्या वरील एम्प्लॉई ज्यांनी VRS म्हणजेच व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम घेतलेली असेल, त्या स्कीमद्वारे ते जर रिटायर्ड झाले असणार आणि त्यांचं वर्ष हे वयवर्ष 55 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर त्यांना रिटायरमेंटमधून जो फंड येतो रिटायरमेंटचा, तो जेवढा फंड आलेला आहे तेवढाच फंड फक्त त्या स्कीममध्ये टाकता येतात, सब्जेक्ट टू द लिमिट ऑफ सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ती आहे 15 लाख रुपये. समजा कोणी वयवर्ष 56 असेल आणि त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम मधून रिटायरमेंट घेतलेली असेल आणि त्यांचा रिटायरमेंट फंड हा त्यांना 12 लाख मिळाला, तर 12 लाखच नियमानुसार आपण सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये टाकू शकतो. आणि तो देखील तो फंड मिळण्याच्या 1 महिन्याच्या आतच ते अकाउंट ओपन करणं हे नियमानुसार आवश्यक असतं. आणि दुसरं एक अपवाद आहे तो म्हणजे डिफेन्स पर्सनल. डिफेन्स पर्सनल यांच्याकरिता ही अट वयवर्ष 50 इतकी आहे. 50 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे जर डिफेन्स पर्सनल असतील तर ते सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या योजनेचा लाभ घेऊ शकतात रिटायर्ड झाल्यानंतर. ही झाली एलिजिबिलिटी. आता आपण समजून घेऊया की यामध्ये आपण किती अमाऊंट ही टाकू शकतो. तर मिनिमम 1 लाख आणि मॅक्सिमम 15 लाख ही याची लिमिट आहे. 15 लाखाच्या वर आपण या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. कुठे कुठे अवेलेबल आहे? पोस्ट ऑफिस, सर्व प्रकारच्या पब्लिक सेक्टर बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि याच्या अंतर्गत किती अकाउंट ओपन केले जाऊ शकतात? समजा आता 15 लाख तर कोणाकडे एका वेळी समजा येणार नाही. आज माझ्याकडे 10 लाख आहेत, तर एक अकाउंट 10 लाखाचं ओपन केलं जाऊ शकतं. आणि पुढच्या वर्षी जर आणखी 3 लाख आले तर आणखी एक अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरच्या वर्षी जर 3 लाख आले तर 3 लाखाचं एक अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं का? तर नाही. कारण आधी 10 लाखाचं केलेलं आहे, नंतर 3 लाखाचं केलेलं आहे, झाले 13 लाख. मग लिमिट जी आहे आपली ती टोटल 15 लाख आहे. तर पुढचं जे तिसरं अकाउंट ओपन होईल ते फक्त 2 लाखाचं होईल. 15 लाखाची लिमिट क्रॉस होत असल्यामुळे 3 लाखांचं अकाउंट ओपन होणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये 7 लाखाचं अकाउंट आहे, तर बँकेमध्ये 8 लाखाचंच अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. 1 पर्सन 1 अंडर 1 पॅन कार्ड 15 लाखाचीच लिमिट आहे. त्यापेक्षा जास्त लिमिट इन्व्हेस्टमेंट सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये केली जाऊ शकत नाही. म्हणजे तुमचे 15 अकाउंट असतील तर चालेल 1-1 लाखाचे, परंतु 15 लाखाची ही जी लिमिट आहे ही कुठल्याही परिस्थितीत क्रॉस होता कामा नये. आता आपण समजून घेऊया याची मर्यादा काय आहे. तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही ओपन केल्यानंतर त्याची जी मॅच्युरिटी असते ती असते 5 वर्षांची. 5 वर्षांच्या मॅच्युरिटीच्या काळामध्ये तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतो अकॉर्डिंग टू द अमाऊंट विच यू हॅव इन्व्हेस्टेड, त्यावरती क्वार्टरली इंटरेस्ट मिळतो. तो 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च या 4 तारखांना वर्षातनं 4दा क्रेडिट केला जातो तुमच्या सेव्हिंग अकाउंटला. आधी तो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अकाउंटमध्ये येतं आणि नंतर तिथनं ट्रान्सफर होऊन सेव्हिंग बँकेच्या अकाउंटमध्ये येतं. ही जी स्कीम आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम 2004 सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. आणि आपण ज्या स्मॉल सेव्हिंग स्कीम म्हणून ऐकत असतो, जसं की PPF आहे, सुकन्या समृद्धी स्कीम आहे, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे, त्यामधील एक ही सिनियर सिटीजन्स यांच्याकरिताची ही स्कीम आहे.
तर याचा इंटरेस्ट हा क्वार्टरली अकाउंटला येतो, परंतु इंटरेस्ट रेट काय आहे, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सिनियर सिटीजन यांनी का ओपन करावी, तर याचा जो इंटरेस्ट रेट आहे हा सध्या मी बोलतोय एप्रिल 2021 मध्ये हा क्वार्टरली चेंज होऊ शकतो, कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो किंवा जेवढा आहे तेवढाच राहू शकतो. तर सध्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 7.4%. हा काही बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटचा जो इंटरेस्ट रेट आहे हायेस्ट त्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि याचा लाभ मग सिनियर सिटीजन व्यक्ती घेऊ शकतात. काय असतो की कधी कधी फिक्स्ड डिपॉझिटचे रेट्स जे आहेत ते म्हणजे आताच फार कमी झालेले आहेत आणि सिनियर सिटीजन यांच्याकडे उत्पन्नाचं काही दुसरं साधन नसल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे हे फायद्याचे होऊ शकते, कारण याचा जो रेट आहे तो FDच्या रेटपेक्षा पण जास्त असू शकतो. त्यामुळेच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही एक अट्रॅक्टिव्ह स्कीम आहे आणि याचा इंटरेस्ट जो आहे तो क्वार्टरली हा मॅन्डेटरी आहे. तो तुम्ही मॅच्युरिटीच्या शेवटी किंवा क्वार्टरली व्यतिरिक्त इयरली वगैरे असा चेंज करू शकत नाही. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं अकाउंट हे जॉईन केलं जाऊ शकतं का, तर हो, ते जॉईन केलं जाऊ शकतं ओनली विथ स्पाऊस. फक्त स्पाऊस सोबतच हे अकाउंट जॉईन केलं जाऊ शकतं. म्हणजेच पुरुषाचं सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असेल तर तो फक्त आपल्या पत्नीसोबत आणि पत्नी असेल तर फक्त आपल्या पतीसोबत हे अकाउंट जॉईंटली ओपन केलं जाऊ शकतं. त्यापैकी जर कोणाची डेथ झाली तर ते अकाउंट त्यावरती ऑप्शन्स असे असतात की कंप्लीट टिल मॅच्युरिटी हे पुढे केलं जाऊ शकतं, सब्जेक्ट टू ज्यांच्यासोबत ते जॉईन केलेलं आहे ती व्यक्ती जर एलिजिबल असेल तर. फॉर एक्झाम्पल, वयवर्ष 61 वर्षी ए पुरुषाने सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ओपन केलं, परंतु 2 वर्षात जर अनावधानाने त्याचा मृत्यू ओढवला आणि त्यांची पत्नी बी हे जॉईंट त्यावेळी होत्या, त्यांचं वयवर्ष त्यावेळी 56 होतं आणि त्यांचा मृत्यू 2 वर्षांनी झाला, म्हणजे पत्नीचं वय 58 असेल, तर ते सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अकाउंट त्यावेळी पत्नीच्या नावे होऊ शकतं का, तर नाही, कारण एलिजिबिलिटीनुसार वयवर्ष 60 हे असणं आवश्यक होतं. त्यामुळे ते अकाउंट कंटिन्यू केलं जाऊ शकत नाही. नॉमिनेशनची फॅसिलिटी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम यांना अवेलेबल आहे. जर तुमचं जॉईंट अकाउंट नसेल आणि नॉमिनी जर ठेवायचा असेल तर नॉमिनी सुद्धा ठेवला जाऊ शकतो. हे अकाउंट ओपन करण्याकरिता जॉईन करायचं असेल तर दोघांचेही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो लागतो. नॉमिनी ठेवायचा असेल तर नॉमिनीचा एक फोटो लागतो, नॉमिनीची साईन सुद्धा लागते आणि विटनेस सुद्धा लागतात. सिंगल ओपन करायचं असेल तर स्वतःचेच डॉक्युमेंट लागतात आणि नॉमिनेशनचा फोटो आणि नॉमिनीची साईन ही आवश्यक असते, विटनेस आवश्यक असतात. मॅच्युरिटी पार्ट बाबत आपण बोललेलो आहोत की 5 वर्षांची मॅच्युरिटी असते. 5 वर्षामध्ये क्वार्टरली इंटरेस्ट मिळत जातो. पण 5 वर्षानंतर काय, तर 5 वर्षांनंतर ही सिनियर सिटीजनची सेव्हिंग स्कीम तुमच्याकडे ऑप्शन असतं की तुम्ही पुढील 3 वर्षांकरिता एक्सटेंड करू शकता. जर त्या पद्धतीनं एक्सटेंड करायचं असेल तर इंटरेस्ट रेट जो आहे हा त्यावेळी जो असेल तो मिळेल. समजा आता 2021 एप्रिल इंटरेस्ट रेट 7.40 आहे, तर हा 7.40 आपण नवीन सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं अकाउंट ओपन केलं तर 7.40 वरती लॉक होईल. इथून पुढील 5 वर्ष याच रेट ऑफ इंटरेस्टने तुम्हाला क्वार्टरली इंटरेस्ट सेव्हिंग बँकेच्या अकाउंटमध्ये प्राप्त होत जाणार. मग तो जून 2021ला किंवा सप्टेंबर 2021ला कमी जरी झाला तरी तुमचा हा रेट ऑफ इंटरेस्ट 5 वर्षाकरिता लॉक झालेला असणार. त्यामुळे तुम्हाला 7.4 या हिशोबानेच इंटरेस्ट मिळत जाईल. परंतु हे अकाउंट मग एप्रिल 2026ला मॅच्युअर होईल, 5 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर जर एक्सटेंड करायचं झालं तर एप्रिल 2026ला जो रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्या रेट ऑफ इंटरेस्टने हे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हे पुढील 3 वर्षांकरिता मॅच्युअर पुन्हा केलं जाणार.
एप्रिल 2029ला 3 वर्षांनंतर मॅच्युरिटी येईल, त्यावेळी मात्र अकाउंट क्लोज होणार. त्यावेळी अकाउंट पुन्हा एक्सटेंड करण्याचा मार्ग नाही. हे अकाउंट फक्त एकदाच आणि तेही 3 वर्षांकरिता एक्सटेंड केलं जाऊ शकतं. या योजनेचा लाभ घेण्याकरिता वयवर्ष 60 असणे ही एक मर्यादा असली तरी मॅक्सिमम मर्यादा ही काहीच नाही आहे. 70 वर्ष, 80 वर्ष, 85 वर्ष, कितीही वय वर्षांचे सिनियर सिटीजन ही अकाउंट FD किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम योजना ओपन करू शकतात. आणि जो 8 वर्षाचा कालावधी आहे तो संपल्यानंतर, अकाउंट क्लोज झाल्यानंतर पुन्हा एकदा तीच प्रक्रिया करून दुसरं 5 वर्षाकरिताचं नवीन अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं आणि एकदा परत ते 3 वर्षाकरिता त्यानंतर एक्सटेंड केलं जाऊ शकतं. काही कारणास्तव जर समजा पैशांची गरज भासली तर प्रीमॅच्युअरली हे अकाउंट क्लोज केलं जाऊ शकतं का? तर हो, केलं जाऊ शकतं. तर आपण समजून घेऊया की हे कसं होईल. अकाउंट जर एप्रिल 2021ला ओपन केलं गेलं असेल तर 1 वर्षामध्ये म्हणजेच 2022 एप्रिलपर्यंत अकाउंट क्लोज होऊ शकणार नाही. परंतु त्यानंतर 1 वर्ष ते 2 वर्षाचा जो काळ आहे, म्हणजे 2022 ते 2023 एप्रिल पर्यंत 1.5% पेनल्टी आणि एप्रिल 2023 ते पुढे मग मॅच्युरिटी होईपर्यंत कधीही जर अकाउंट बंद केलं तर 1% ही पेनल्टी लागेल. तर अशा प्रकारे आपण सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या योजनेबाबत जाणून घेतलं, त्याचे बेनिफिट्स जाणून घेतले, मॅच्युरिटी पिरियड जॉईन केलं जाऊ शकतं का, हे सर्व जाणून घेतलं. फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कदाचित काही बँकांच्या जे हायेस्ट रेट असतात त्यापेक्षा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमला जास्त रेट्स असतात. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या नात्यात जर कोणी सिनियर सिटीजन असतील किंवा आजूबाजूला असतील आणि त्यांचे जर फिक्स्ड डिपॉझिट्स असतील केलेले, तर आपण सर्व हे रिकमेंड करू शकता सिनियर सिटीजन्स यांना. त्यांना पूर्णतः माहिती देऊ की कशा परिस्थितीत अकाउंट हे बंद केलं जाऊ शकतं किंवा रेट ऑफ इंटरेस्ट क्वार्टरली येतो, बेनिफिट्स याचे जास्त आहेत, तर आपण हे अकाउंट रेकमेंड करू शकता. जास्त रेट ऑफ इंटरेस्ट यामध्ये मिळतो त्याकरिता. आता पुढील महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे TDS ऑन इंटरेस्ट. TDSचा अर्थ हा इन्कम टॅक्स होतो, हे आपण आधी जाणून घ्यावं. तर याबाबत सुद्धा त्यांना अवेअर करणं आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, मग ते कुठल्याही प्रकारचं असो, ते ओपन करत असताना आपल्याकडे जर पॅन कार्ड नसेल तर मी रिकमेंड करेल की आधी पॅन कार्ड काढावं आणि नंतरच फिक्स्ड डिपॉझिटचं अकाउंट ओपन करावं. कारण आपण जर विदाऊट पॅन कार्ड, तसं बँक पण तुम्हाला सांगेलच, परंतु विदाऊट पॅन कार्ड जर फिक्स्ड डिपॉझिट तयार केलं तर, आणि जर तयार केलं तर त्याला जो TDS लागतो तो 20% लागतो आणि तो परत घेण्याकरिताचे पर्याय सुद्धा जवळजवळ अवेलेबल नसल्यासारखेच आहे. म्हणून नुकसान करून घेऊ नका. जर पॅन कार्ड नसेल तर कुठल्याही प्रकारचं अकाउंट आपण हे ओपन करू नका फिक्स्ड डिपॉझिटचं. आधी पॅन कार्ड करिता अप्लिकेशन करा. पॅन कार्ड हे लवकरच येतं आणि आता तर ऑनलाईन पर्याय सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. आधार कार्ड KYCच्या माध्यमातून की पॅन कार्ड हे ताबडतोब येतो. नाहीतर काही पारंपरिक पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेतच. आपण अर्ज करू शकतो, एजंटच्या माध्यमातून करू शकतो. हे पर्याय पण आपल्याकडे उपलब्ध आहेतच. असो, तर आता आपण येऊया TDS ऑन इंटरेस्ट. आधी काय होतं तर आपण जेवढ्या काही फिक्स्ड डिपॉझिट एका बँकेत केलेल्या आहेत त्या सर्व लिंक असतात. म्हणजेच 2-2 लाखाच्या 3 केल्या असेल तर 2-2 लाखाच्या 3 या एकाच पॅन कार्डला लिंक असतात. त्यामुळे त्याच्यावर मिळणारा जो इंटरेस्ट आहे तो वन टाइम कॅल्क्युलेट होतो आणि आधी हाच इंटरेस्ट एका फायनान्शियल इयरमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान 10,000च्या वर गेला तर
लक्षात घ्या, मी इथे म्हणतोय आधीची ही गोष्ट होती, तर TDS हा त्या इंटरेस्टवरती अप्लिकेबल होता. परंतु आता ही लिमिट वाढवून वयवर्ष 60च्या खाली असाल तर 40,000ची आणि सिनियर सिटीजन करिता वयवर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक यांच्याकरिता 50,000ची केलेली आहे. जर आपला इंटरेस्ट हा टोटल 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत 40,000 किंवा सिनियर सिटीजन करिता 50,000 याच्या वर जात असेल तर TDS हा कट होतो. परंतु तुमचं टोटल इन्कम हे इन्कम टॅक्स भरण्यापर्यंतचं एलिजिबल होत नसेल तर एक पर्याय सुद्धा तिथे अवेलेबल करून दिला गेला आहे. तो म्हणजे फॉर्म नंबर 15G आणि 15H. 15G हा वयवर्ष 60च्या खाली यांच्याकरिता आहे आणि 15H हा 60 किंवा त्यापेक्षा अधिक सिनियर सिटीजन्स करिता आहे. हे आपण असंही लक्षात ठेवू शकता की ABCD मध्ये G हा आधी येतो, म्हणजे वयवर्ष 60च्या आधी लोकांनी G भरून द्यायचा आहे, आणि H हा G पेक्षा G नंतर येतो, त्यामुळे वयवर्ष 60 यांनी H भरून द्यायचा आहे. त्याचा एक आपण लक्षात ठेवण्याकरिता हायर म्हणून सुद्धा अर्थ लक्षात ठेवू शकतो. असो, तर हा 15G आणि 15H फॉर्म भरून देणे म्हणजेच काय, तर बँक त्यांच्या एंडने TDS म्हणजेच टॅक्स डिडक्ट करणार नाही. ती रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या अकाउंट होल्डरची असेल. जर हा फॉर्म भरून दिला गेला नाही, काही कारणास्तव भरला गेला नाही आणि मग आपला TDS कट झाला तर काय पर्याय आहेत हे देखील आपण इतरत्र पोहोचवू शकता. बऱ्याच लोकांना याबाबत काही माहिती नसते. जर TDS हा कट झाला तर आणखी एक पर्याय आहे. आपण इन्कम टॅक्स फाईल रिटर्न करून आपला कट झालेला TDS हा परताव्याच्या रूपाने परत घेऊ शकतो. त्याकरिता बँकेला, म्हणजे हे फायनान्शियल इयर संपल्यानंतर जर तुमचा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या दरम्यानच्या काळात इंटरेस्टवरती TDS कट झाला असेल तर एप्रिल, मे, जून कधीही जाऊन बँकेत TDS सर्टिफिकेट मागू शकता. बँकेने दिलेलं TDS सर्टिफिकेट आणि इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती 26S हा एक फॉर्म असतो, या दोन्ही याचं मिलान करून आपला TDS कट झालेला आहे तर तो त्याचा क्लेम फाईल रिटर्न करून केला जाऊ शकतो आणि तो TDS कट झालेला आपल्याला परत मिळू शकतो. तर हा एक पर्याय आहे. त्यामुळे पॅन कार्ड आधी असणे मस्ट आहे, हे मी आधी सांगितलेलंच आहे. किंवा 15G आणि 15H जर भरून दिला असेल तर TDS शक्यतोवर कट होणारच नाही. आणि नवीन फिक्स्ड डिपॉझिट जर ओपन केलं तर त्यावेळी सुद्धा 15G आणि 15H अकॉर्डिंगली भरून द्यावा तुमच्या वयानुसार, ज्या फॉर्मला एलिजिबल असाल तो, म्हणजेच त्यावर सुद्धा TDS हे कट केलं जाणार नाही. आता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमच्या बाबत काय आहे, तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही सुद्धा एक फिक्स्ड डिपॉझिट म्हणूनच समजली जाते. फक्त फरक एवढाच आहे की फिक्स्ड डिपॉझिटची रिसीट मिळते, एक फिक्स सर्टिफिकेट मिळतं, याचं आपल्याला पासबुक मिळतं बँकेकडनं आणि त्या पासबुकवरती त्याच्या एंट्रीज होत असतात. ते पासबुक का मिळतं, कारण क्वार्टरली इंटरेस्टची एंट्री ही त्या पासबुकवर येते आणि त्या अकाउंटमधनं नंतर तिकडे सेव्हिंग बँकेचं जे अकाउंट आहे आपलं सेव्हिंग अकाउंट त्यावरती ट्रान्सफर होते. तर या एंट्रीज आपल्या पासबुकवरती आपण घेऊ शकतो. आणि हे जे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे यामध्ये जो इंटरेस्ट मिळतो त्यावर सुद्धा TDS हा कट केला जातो. पण इन्कम जर एलिजिबल इन्कम टॅक्सला जे आहे तेवढं नसेल तर 15H फॉर्म भरून हा TDS कट न करण्याकरिता आपण बँकेला सांगू शकतो. आणि जर फॉर्म भरून काही कारणास्तव दिला गेला नाही, TDS तरीही कट झाला, तर मग जी पद्धत आधी सांगितलेली आहे ई फायलिंगच्या माध्यमातून आपण तो TDS हा परत घेऊ शकतो. जर FDs असतील
आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं अकाउंट असेल, समजा FDs आहेत 3 लाखांच्या आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं अकाउंट आहे 8 लाखाचं, टोटल झाले 11 लाख. या 11 लाखांवरती मिळणारा इंटरेस्ट जो आहे हा टोटल कॅल्क्युलेट केला जातो TDS कटिंग करिता. मी इंटरेस्ट रेट पुन्हा रिपीट करतो. जे सिनियर सिटीजन नाहीत त्यांच्याकरिता 40,000 पर्यंतच्या व्हॅल्यूवर TDS हा कट केला जात नाही. जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरिता 50,000 पर्यंतच्या अमाऊंटवर TDS कट केला जात नाही. त्यापेक्षा जर इंटरेस्ट जास्त असेल एप्रिल 1 ते 31 मार्च या फायनान्शियल इयरमध्ये, तर मग TDS हा कट केला जातो. TDS म्हणजेच इन्कम टॅक्स. तो जर कट केला गेला तर तो परत घेण्याचे काय पर्याय आहेत किंवा तो कट करू न देण्याचे काय पर्याय आहेत याबाबत आपण वर आधीच चर्चा केलेली आहे. जर आपणाला यापैकी कुठेही आपण याबाबतची चर्चा ऐकली की बँकेने पैसे कट केले फिक्स्ड डिपॉझिटमधनं, एवढ्या वेळाचं फिक्स्ड डिपॉझिट होतं, ते मग रिन्यू करताना जी मॅच्युरिटी अमाऊंट दाखवली होती तेवढी न होता त्यापेक्षा कमी झाली, किंवा आपले कोणी नातेवाईक असतील किंवा आपण अशा प्रकारची काही चर्चा त्यांच्याकडून किंवा कुठूनही ऐकली, तर तुम्ही हे पर्याय त्यांना सुचवू शकता की परंतु याकरिता नेमकं जो कट झालेली अमाऊंट आहे ती का कट झालेली आहे त्याची इन्क्वायरी आधी बँकेकडे करायची आणि नंतरच या वर दिलेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्याचा अवलंब करायचा. तर या प्रकारे आपण सर्वांना अशी मदत करू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट मधनं जर अमाऊंट कमी झाली असेल तर बँकेकडे TDS सर्टिफिकेटची मागणी करावी आणि त्यामध्ये जर TDSच कट झालेला असेल तर वर दिलेल्या पद्धतींचा अवलंब करावा किंवा त्याबाबत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी, हीच एक अपेक्षा करतो. आणि आर्थिक साक्षर आपण समाज घडवूया त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.